guys, welcome back to my channel. My name is Monica and I am vlogging today because I just love vlogging. हे असं फंबल होते कारण माझा आवाज बसलेला आहे. आता मी थोडे दिवस झाले गावाकडून आले, म्हणजे 8 दिवस झाले येऊन, तरी पण आवाज गेला नाही. मी गावाकडे गेल्यावर आजारी पडले होते, त्यामुळे मी परत आले. आजारी पडले होते म्हणून आम्ही दोघं पण आजारी पडलो होतो, म्हणून परत आलो आम्ही. आज मी चालले, बाळू आणि राधा येणार आहेत, म्हणजे भाऊ आणि भावाची बायको म्हणजे वहिनी येणार आहे. त्याच्या मुलीचा बर्थडे एप्रिलमध्ये तर 7 दिवसाचा पण बर्थडे असतो 6 एप्रिलला. पण त्याच्यानंतर शांभवीचा बर्थडे असतो, म्हणजे बाळूच्या मुलीचा बर्थडे असतो. त्यासाठी तो शांभवीसाठी ड्रेस आणि राधासाठी म्हणजे बाळूच्या बायकोसाठी ड्रेस घ्यायचा आहे, म्हणजे बाळूच घेणार आहे, म्हणजे त्यांचा बर्थडेचं प्लॅनिंग आहे. तर आम्ही आज जाणार आहे. मी फक्त चॉईससाठी चालले आणि काय चाललंय तुझं? चला मग तुम्हाला पण दाखवते कोणता ड्रेस घेणार आहे. आणि अध्यंताला पण बघू, एखादा छान मिळाला ड्रेस तर घ्यायचं का तुला नवीन ड्रेस? नवीन ड्रेस घ्यायचा? नाही घ्यायचं. मग बाळाला भाजी करायला ठेवली पालकचा गरगटा करते मी. अध्यंतला खूप आवडतो, म्हणजे भातासोबत वगैरे तो व्यवस्थित खातो, म्हणजे पालकची भाजी असल्यावर, म्हणजे स्पेशली गरगटा केल्यावर. तुमच्या इकडे काय म्हणतात माहित नाही. पालकची पातळ भाजीला म्हणजे पालकची भाजी, पुन्हा त्याच्यामध्ये तुरीची किंवा हरभऱ्याची डाळ, शेंगदाणे वगैरे असं मिक्स करून त्याला उकडून घेऊन नंतर त्याला फोडणी देतात, मिक्सरमध्ये काढून नंतर त्याला फोडणी देतात. अशा भाजीला तुमच्या इकडे काय म्हणतात? आमच्या इकडे म्हणजे मी तरी गरगटा म्हणते. सो इथं मी भात बनवायला ठेवलाय आणि इथं ते उकडून घेतले भाजीचं हे, आणि आता फोडणी देणार आहे. कोण अशी मातीची भांडी यूज करते, हे चहासाठी पण, आणि थोडासा वगैरे भात करायचा असेल तर मी ते यूज करते. तसं चहा खूप रेअरली होतं आमच्याकडे. एक दूध गरम करण्यासाठी भांड आहे आणि मातीचं, आणि हे एक छोटं भांड आहे. मला घेऊन आता हे 3.5-4 वर्ष झाले घेऊन भांडे. व्यवस्थित यूज केलं तर ते खूप दिवस टिकतात, आणि मातीची भांडी यूज केलेले चांगलं असतं. आमच्याकडे इकडं डेरा पण आहे, म्हणजे फिल्टर पण आहे, आणि ऑलरेडी सोसायटीचं फिल्टरचं पाणी येतं, खाली फिल्टर आहे पाण्याचा. तरी पण आमच्या इकडं ऑलरेडी फिल्टर होतं. आम्ही फिल्टरचं पाणी डेऱ्यामध्ये टाकतो, रात्री टाकून ठेवतो आणि दिवसभर डेऱ्यातलं पाणी पितो. हो का नाही? मावशी चपात्या करून गेलं, भाजी फक्त मी करते. सो भाजी राईस खायचा. येस. आता थोड्या वेळाने बाळू येईलच. बाळू आल्यानंतर तर भेटू, नाही तर मग डायरेक्ट मौचंद मध्ये भेटू. सो चलो परत भेटू. तर आता माझं आत्ताच एक पार्सल आलंय आणि वेट करत बसलाय कधी ओपन करेन मी. म्हणजे कोणतंही पार्सल आलं की कात्री घेऊन तयारच असतं. काय काढते थांब. तर हे मी मागवलंय बजरंगबली, आणि माझ्या भावाने आत्ताच नवीन गाडी घेतली आणि तिथं समोर ठेवण्यासाठी एक बजरंगबली आणि एक गरुड मागवलाय मी. आता तो गरुड आणखी यायचा आहे, तर तो गरुड छान आला तर मग मी हा बजरंगबलीचं हे रिटर्न करेन. आणि जर गरुडपेक्षा हे बजरंगबलीचं छान आहे, म्हणजे अशी मूर्ती आहे छोटी. तर आता आणखीन ओपन केले नाही मी, बघेन हे कसं आहे. आणि गरुडची पण हे उद्या परवा येईल गरुडचं पण, ते मूर्तीचं आहे अशी. दोन्हीपैकी कोणतंही छान असेल ते ठेवेल आणि बाकी दुसरं रिटर्न करेन. सो आता हे ओपन करून बघू, मी तुम्हाला दाखवते कसं आलं. तर हे असं कसं दिसेल आता व्यवस्थित. हां, ही अशी असा बजरंगबली आहे. विक्रम भाईला पण विचारेन, त्याची गाडी, त्याला आपल्या गाडीमध्ये आपल्या आवडीचं असं काय ठेवायचं असतं. पण मी त्याला पण एकदा विचारेन की दोन्हीपैकी कुठलं ठेवायचंय. सो त्याला जे आवडेल तो ते ठेवेल. सो गरुड आल्यावर पण मी दाखवते एकदा गरुड कसा आहे. सो बाळू आणखी आला नाही, तोपर्यंत माझी भात आणि राईस पण झाला. तर आता अध्यंतला खायला देईल. माझा आवाज येतोय का नाही माहित नाही, आवाज बसल्यामुळे असं वाटतंय. बाळू आला, बेल वाजली. बाळूला खूप आयुष्य आहे.
उघडायचं नाही उघडायचं. बघ कोण आले. शांभवी काय कुठं आली. किती मऊ मऊ गायला गेली तिचे. अद्यंत कुठं निघालास. कुठं आई शांभवी तुझी टोपी पाठी मागून टाईट झाली म्हणून तुला बसणं झाली. असं खाली घेऊन मग टाईट कर. बेले तर हा सुंदर दिसायला. छान दिसायला.